शिवसेनेचे खासदार आणि महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम तर NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे, कशा प्रकारे तयारीला सुरुवात केली आहे आता तुम्ही? लोकसभेची तयारी तर पूर्वीपासूनच आम्ही चालू केली होती। गेले 10 वर्ष या ठिकाणी खासदार असल्या कारणामुळे मतदारसंघातली विविध कामं महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्या माध्यमातून इथले सर्व प्रश्न आपण मार्गी लावलेले आहेत। आणि ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जाण्याचा निर्णय घेतला, तर ह्या 2 वर्षात पण जी कामं लोकांना अपेक्षित आहेत ती कामं पूर्ण केल्यामुळे या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे। आणि हा संपूर्ण मतदारसंघ शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ आहे, त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून हा भावनिक मतदारसंघ आहे। आणि मला संपूर्णतः विश्वास आहे या तिसऱ्यांदा पुन्हा एकदा बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता मला लोक भरघोस मतदान करतील। मी जसं आत्ता सांगितलं की हा मतदारसंघ हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा मतदारसंघ आहे। शेवटी रक्ताचे नाती पेक्षा विचार हे महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक पक्ष हा विचारांवर चालतो आणि आम्ही सर्वजण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालतो आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आणि तो संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। त्यामुळे मला निश्चितच विश्वास वाटतो की लोकांना खरी शिवसेना कोण आहे आणि कोण शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करतं आहे आणि कोण शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेत आहेत हे लोकांना माहीत आहे। आणि गेले 2 वर्ष त्यांना याची प्रचिती आलेली आहे, म्हणून ते ह्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्याकरता मला आशीर्वाद देतील। मतांवर कुठलाही परिणाम होणार नाही, कारण सर्वांना माहिती आहे शिवसेना प्रमुखांचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे आणि माझं चिन्हही धनुष्यबाण आहे। आणि गेल्या वेळी सर्वांनी धनुष्यबाणावर मतदान केलं होतं आणि धनुष्यबाणाचा उमेदवार आणि शिवसेना प्रमुखांचा उमेदवार, शिवसेना भाजपा RPI महायुतीचा उमेदवार म्हणून गेल्यावेळी लोकांनी 4 लाखापेक्षा पण जास्त मतदान मला केलं होतं। त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांनी मतदान केल्यानंतर पक्ष प्रमुखांनी काँग्रेसबरोबर जाणं हे इथल्या मतदारांना पटलं नव्हतं आणि म्हणून त्यांनी ती नाराजगी पण व्यक्त केली होती। आणि ती नाराजगी आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांना सांगितली की लोक नाराज आहेत की आपल्याला मतदान महायुतीचा उमेदवार म्हणून केलेलं आहे आणि आपण काँग्रेसबरोबर जाणं उचित नाही आहे। तरी पक्ष नेतृत्वाने पक्षप्रमुखांनी कुठला निर्णय घेतला नाही, त्यामुळे इथला मतदार हा महायुतीचा आहे। त्यामुळे हा प्रश्नच येणार नाही आहे की जरी 2 गट झाले तरी लोकांना खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हा त्यांच्या दृष्टिकोनातून आपुलकीचा आणि एक भावनेचा विषय या ठिकाणी आहे। म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचाराचा जो धनुष्यबाण आहे तोच या ठिकाणी जिंकेल। वर्षाताई गायकवाड ह्या धारावीच्या आमदार आहेत आणि त्यांचे वडील आदरणीय एकनाथ गायकवाड साहेब हे ह्या ठिकाणी 2दा खासदार होते आणि 2दा ह्या ठिकाणी त्यांचा पराभव पण झाला 2014 आणि 2019ला। त्यामुळे साहजिकच काँग्रेसने ही जागा मागणं हे स्वाभाविकच आहे, कारण यापूर्वी 2दा ते ह्यावेळी या ठिकाणी निवडून आले होते। म्हणून वर्षाताई गायकवाड यांनी गेले कित्येक दिवसापासून या ठिकाणी तयारी चालू केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या मध्ये एक वाक्यता नसल्या कारणामुळे, कम्युनिकेशन गॅप असल्या कारणामुळे आणि तसेच खासदार संजय राऊत साहेबांच्यामुळे पण याच्यात बिघाडी झालेली आहे, कटुता निर्माण झालेली आहे। ते कुठल्याही पक्षाला विश्वासात न घेता उभाटाचे उमेदवार त्यांनी घोषित केलेले आहेत। आणि आपण बघाल तर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा पण त्यांनी अपमान केलेला आहे आणि जी काँग्रेसने परंपरा चालू ठेवली होती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण अपमान काँग्रेसने त्यावेळी केला होता आणि 2दा त्यांना पराभूत केलं होतं, तीच परंपरा पुढे महाविकास आघाडीच्या माध्यमातून चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा पण त्यांनी मीटिंगला न बोलवणे, त्यांना अपमानित करणे, त्यांच्याबद्दल वाक्य किंवा त्याच्याबद्दल स्टेटमेंट करणे हे त्या कुठे ना कुठेतरी त्यांना अपमानित करण्यासारखं होतं। तर त्यामुळे संजय राऊतांमुळेच ही आता बिघाडी आपल्याला दिसून येईल। नाही, निवडणूक लढताना समोरचा उमेदवार कोण आहे ह्याच्यावर निवडणूक तुमची लढली जात नाही। तुम्ही किती काम केलं, तुम्ही लोकांचा किती विश्वास निर्माण केला लोकांमध्ये, तुम्ही सर्व धर्म, सर्व समाजाला, सर्व जातीच्या लोकांना घेऊन कसं काम केलं आणि तुमचं लोकांचा ॲप्रोच आणि लोकांना तुम्ही किती उपलब्ध राहिलात
यावर निवडणुकीचं संपूर्ण गणित असतं आणि विजय ठरलेला असतो. तर या सर्व बाबतीत गेल्या 10 वर्ष मी सर्व धर्म समाजाच्या सर्व जातीच्या लोकांना घेऊनच काम केलेलं आहे. लोकांना त्याच्यावेळी त्यांच्या अडचणी त्यावेळी उपलब्ध राहिलो आहे. इथले सर्व प्रश्न मार्गी लावलेत आणि माझा पार्लमेंटचा परफॉर्मन्स पण चांगला आहे. देशातल्या सगळ्या खासदारांपैकी 10 जे टॉपचे खासदार आहेत त्यामध्ये माझा नंबर लागतो पार्लमेंटच्या परफॉर्मन्सवर. त्यामुळे लोकांना अभिप्रेत असलेलं कार्य मी केल्यामुळे उमेदवार कोण असेल तरी मला त्याचा फरक पडणार नाही. मी माझ्या केलेल्या कामाच्या आणि परफॉर्मन्सवर मला पूर्ण विश्वास आहे. परंतु वर्षाताईंच्या बाबतीत सांगायचं की त्याच्या वडिलांनी यापूर्वी इथे निवडणूक लढल्यामुळे काँग्रेसचा पण या ठिकाणी मतदार आहे. त्यामुळे त्यांना त्याच्या संदर्भात काँग्रेसच्या तयारीच्या संदर्भात त्यांचं तेच स्टेटमेंट येत आहे. नाही, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा मी नेहमीच आदर करतो आणि त्यांचं नेतृत्व पण मानतो आणि ह्यापूर्वी पण त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि माझ्या वतीने पण मी भारिपचे जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यावेळी पण आम्ही मदत त्यावेळेला केली होती. परंतु ही निवडणूक आहे, मदत करायची का नाही तो त्यांचा अधिकार आहे. परंतु त्यांचे मला आशीर्वाद लाभले तर मी नेहमीच त्यांचा आदर करतो. त्यांनी मला आशीर्वाद दिले तर निश्चित स्वरूपात त्यांचे आशीर्वाद मी घेईल आणि त्यांचं जे माझ्या मनातलं आदराचं स्थान आहे ते आदराचं स्थान तसंच राहील. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते हे पक्षाच्या दृष्टिकोनातून सर्व निर्णय घेत असतात. त्यामुळे ज्या खासदारांना तिकीट मिळाली नाही त्या सर्वांच्या खासदारांचं राजकीय भवितव्य खराब होऊ नये आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप काळजी घेतलेली आहे आणि त्या सर्वांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतलेले आहे. भविष्यात त्यांना राजकीय कारकिर्दीत जे काही त्यांना सन्मान होईल त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतील आणि आमच्या सर्वांचा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब कोणाचीच राजकीय कारकीर्द खराब करणार नाहीत आणि ते सदैव आमच्या पाठीशी उभे राहतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा घोषित केला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. निश्चितच त्यांचा फायदा महायुतीला होईल आणि विशेष करून दक्षिणमधील लोकसभा मतदारसंघात पण होईल. आणि यापूर्वीच मी मनसेचं स्वागत केलं होतं, कारण मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही मिळूनच काम करत असतो आणि एकाच विचारधारेचे हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं एक वाक्यता दोन्ही पक्षांमध्ये असल्याकारणामुळे आणि ध्येय धोरणं पण समान असल्याकारणामुळे एकत्र काम केलं तर निश्चित फायदा पण होईल आणि एक हिंदुत्वाचे जे विचार आहे ते पुढे नेण्याकरता मदत पण होईल. निश्चितच धन्यवाद आमच्यासोबत संवाद साधल्यासाठी. हे होते खासदार राहुल शेवाळे आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते आपल्यासोबत बातचीत करत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.